पहा, अप्पर हाफ ऑफ inclined plane of inclination theta is perfectly smooth while lower half is rough. तर आपण एक इन्क्लिन प्लेन घेऊ. ओके, सपोज या पद्धतीनं. आता हा जो इन्क्लिन प्लेन आहे त्यामध्ये जो अर्धा भाग आहे ना, ऑलमोस्ट हाफ. ओके, तर आपण काय करू, पूर्णीची लेंथ समजा आपण एल कन्सिडर करू. ठीक आहे ना. तर हा जो L/2 भाग आहे हा कसा आहे, रफ आहे, बरोबर. आणि जे वरचा L/2 अर्धा भाग आहे हा कसा आहे, स्मूथ आहे. आता अ ब्लॉक स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट ॲट द टॉप ऑफ द प्लेन विल अगेन कम टू द रेस्ट ॲट द बॉटम if the coefficient of friction between block and lower half of the plane is given by. आता याच्यात एक विचार करायचा आहे की ब्लॉक जो आहे तो टॉप मोस्ट पोझिशनला आहे सध्या, बरोबर. आणि तर काय सांगितलं की कम टू रेस्ट ॲट द बॉटम, म्हणजे बॉटममध्ये त्याची फायनल व्हेलोसिटी काय होऊन चालली, 0. जेव्हा ब्लॉक या ठिकाणी स्टार्ट होईल तेव्हा त्याची इनिशियल व्हेलोसिटीसुद्धा काय असणार, या ठिकाणी 0 असणार, बरोबर. आता एक लक्षात घ्या की स्मूथ जे सरफेस आहे त्यासाठी आपल्याला फ्रिक्शन विचारात घ्यायचं आहे का, नाही. त्या ठिकाणी फ्रिक्शन काय असणार, 0 असणार. आणि जो रफ सरफेस आहे तर या रफ सरफेसचा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आपण किती कन्सिडर करणार, या ठिकाणी म्यू कन्सिडर करणार. आता या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की कॉम्पोनंट्स कसे घ्यायचे आहेत, है ना. तर जे कॉम्पोनंट्स मी तुम्हाला फ्रिक्शन संदर्भात विचारले ते कुठे घेणार आपण, फक्त रफ सरफेस संदर्भात. कोणत्या संदर्भात, रफ सरफेस संदर्भात. स्मूथ संदर्भात आपण नाही घेणार. आणि म्हणून सर्वात अगोदर आपण काय करू की अप्पर हाफ घेऊ. अप्परवाला कोणता आहे सांगा, स्मूथ आहे. अप्परवाला आहे स्मूथ सरफेस. आता या स्मूथ सरफेसमध्ये ब्लॉक हा स्टार्ट म्हणजे आपला हा आता एंडिंग पॉईंट झाला, बरोबर ना. ही आपली केस 1 झाली. तर समजा या पॉईंटला जी व्हेलॉसिटी आहे ती किती कन्सिडर करू आपण, त्याची फायनल व्हेलॉसिटी V कन्सिडर करू. S हे त्याचं काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे L/2, बरोबर. आणि यामध्ये इनिशियल व्हेलॉसिटी 0 असल्यामुळं जेव्हा आपण, तुम्हाला माहीत आहे ना की जेव्हा आपण आता ॲक्सिलरेशनची डायरेक्शन ही असते, बरोबर ना. तर तुम्हाला माहीत आहे की ॲक्सिलरेशन जे ब्लॉकचं या ठिकाणी होतं तर त्याचं जे वेट असतं mg, तर या mgचा कोणता कंपोनंट घेतो आपण, a sin थीटा, बरोबर आहे का. कोणता कंपोनंट असतो, पहा. जर mgचा आपण इकडे पहा मास इंटू ॲक्सिलरेशन असेल तर mg sin थीटा, बरोबर आहे का. मग mm गेट कॅन्सल केला आपण तर a ची किंमत काय येते, g sin थीटा. a ची किंमत काय येते, g sin थीटा. सो a इज इक्वल टू g sin थीटा. हे आपले केसमध्ये असणार. हे झालं ॲक्सिलरेशन. डिस्प्लेसमेंट किती आहे, L/2. इथं आपण थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन वापरू. v² इज इक्वल टू u² मायनस 2as. आता इनिशियल व्हेलॉसिटी आहे 0, बरोबर ना, नो इश्यू. आता आपण या ठिकाणी सॉरी तो प्लस पाहिजे तो, v² इज इक्वल टू u² प्लस 2as आहे. सो 2ला 2 ॲक्सिलरेशन किती आलं स्मूथ सरफेसला, g sin थीटा. आणि s ची किंमत किती आली, L/2. 2 गेट कॅन्सल. आणि इथं v² जी किंमत येईल ती येईल gL sin थीटा. आणि यावरून फक्त v जर घेतला आपण तर काय असेल, √gL sin थीटा, बरोबर. हे झालं इक्वेशन नंबर 1. आता इथे कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण काय करू की ही जी फायनल व्हेलॉसिटी आहे त्याला आपण v' कन्सिडर करू, कारण इथं v घेतलं ना आपण, तर v' आपण कन्सिडर करू. कारण आता या हे झालं फर्स्ट केस संदर्भात, बरोबर. सेकंड केसला काय होणार बरं, सेकंड केसला जेव्हा ऑब्जेक्ट जो आहे अर्धा डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर आता इथं फ्रिक्शन विचारात आलेलं आहे. फ्रिक्शन काय आलेलं आहे, विचारात आलेलं आहे.
मग आता फ्रिक्शन विचारत असल्यानंतर आता आपण काय करू, फक्त रफ सरफेससाठी एवढा भाग घेऊ. येते लक्षात ना. आता मी रफसाठी गेलो फक्त एवढा पूर्ण सरफेस जो आहे तो रफ संदर्भात मी आता विचार करायलो. बरोबर. आता आपल्याकडे कोणता डाटा आहे, तर आपल्याकडे या ठिकाणी जी फायनल व्हेलॉसिटी होती ती या पॉईंटची काय असणार, इनिशियल व्हेलॉसिटी असणार. त्याची व्हॅल्यू काय आली, GL साइन थीटा. बरोबर ना. अर्धाच भाग घेतला मी. आता स्मूथला सोडून दिलं, स्मूथची कॅल्क्युलेशन आपल्याकडे आहे. आता या केसमध्ये जेव्हा ब्लॉकचं जे ॲक्सिलरेशन असेल ते ॲक्सिलरेशन आपण काय कन्सिडर करू, A' कन्सिडर करू. मान्य. आता हे करत असताना आता आपल्याला पूर्ण कॉम्पोनंट्स या ठिकाणी विचारामध्ये घ्यायचे आहेत. ओके. आता यामध्ये तुम्हाला माहीत आहे की जे फोर्स या ठिकाणी आपण विचारात घेणार तर ते काय असणार, या ठिकाणी फोर्स ऑफ फ्रिक्शन जे आपण या ठिकाणी घेऊ त्याची व्हॅल्यू काय असणार, μL. बरोबर आहे का. जे ॲक्सिलरेशन तुम्ही घ्यायले या ठिकाणी, तर मला सांगा इकडे जेव्हा आपण कॉम्पोनंट घेतो तेव्हा कॉम्पोनंट कोणता होता, mg साइन थीटा होता. बरोबर आहे ना. मग आता हे जे mg साइन थीटा आहे तर फोर्सची व्हॅल्यू आपण मास इंटू ॲक्सिलरेशन घेतलं. बरोबर आहे का. तर यावरून mm गेट कॅन्सल करू आपण. A' ची व्हॅल्यू घेताना आपण g साइन थीटा आहे, पण g साइन थीटाचा अगेन्स्ट काम करणारा फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे. मग आता फोर्स ऑफ फ्रिक्शनमध्ये जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या, किंवा आपण 2 मिनटासाठी काय करू, तर हे जे मास हे ॲज इट इज ठेवू. ठीक आहे ना. mg साइन थीटा हे डाऊनवर्ड दिशेला आहे आणि याच्या अपोजिट डायरेक्शनला काय फ्रिक्शनल फोर्स आहे. फ्रिक्शनल फोर्समध्ये आपण व्हॅल्यूज पुटअप करू. पहा, जे म्यूला म्यू घेऊ आपण आणि एमची किंमत जी आहे ती काय असणार या ठिकाणी, नॉर्मल वरच्या दिशेनं कॉम्पोनंट कोणता घेतो आपण, mg कॉस थीटा. बरोबर. तर आता जसं या डायरेक्शनला आहे तर तिथं आपण कॉम्पोनंटनं जर बॅलन्स केले आपण कॉम्पोनंटमध्ये, सो हे इथं व्हॅल्यू कोणती येते, म्यू mg कॉस थीटा. आता हे झालं फोर्सेस संदर्भात. जर आपण ॲक्सिलरेशन संदर्भात जर विचार केला, ओके, सो आता लोअर हाफमध्ये जर आपल्याला ॲक्सिलरेशन काढायचं असेल तर ॲक्सिलरेशन काढताना आपण मास तर निग्लेक्ट करणार या ठिकाणी. बरोबर. सो ॲक्सिलरेशन काढत असताना डाऊनवर्ड दिशेला ॲक्सिलरेशन कोणता आहे, g साइन थीटा. परंतु वरच्या दिशेने आता फ्रिक्शन क्रिएट झालेलं आहे, मग त्याला फ्रिक्शनमध्ये हा m कॅन्सल केला आपण, तर कोण त्याला विरोध करायला या ठिकाणी, μg कॉस थीटा. कोण करायला या ठिकाणी, μg कॉस थीटा त्याला काय करणार या ठिकाणी, अपोज करणार. तर हे झाली आपली ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू. मग आता आपल्याकडे कोणत्या कोणत्या किमती आहेत, आपल्याकडे इनिशियल व्हेलॉसिटी आली है ना, इनिशियल आणि फायनल व्हेलॉसिटी म्हणजे त्यालाच आपण त्या पॉईंटची इनिशियल व्हेलॉसिटी, पहिल्याची फायनल म्हणजे दुसऱ्याची इनिशियल. त्यानंतर आपल्या इथं सांगितलं आहे की v' इज इक्वल टू 0, कारण फायनली ब्लॉक काय झालेला आहे, रेस्ट पोझिशनला आलेला आहे. बरोबर ना. त्यानंतर हे जे डिस्टन्स होतं सेकंड केसमध्ये सुद्धा डिस्प्लेसमेंट हे सुद्धा किती होतं, L/2 होतं. बरोबर. सो आपल्याकडे जे डिस्प्लेसमेंट आहे तर हे डिस्प्लेसमेंट सेकंड केससाठी L/2च आहे. मग इथं आपण कायनेमॅटिकल इक्वेशन वापरू. हे असेल v² - u² इज इक्वल टू 2as. मान्य. मग आता हे v म्हणजे काय झालं या ठिकाणी लक्षात आलं तुम्हाला. हां, तर हा v म्हणजे v' झाला फायनल, आणि इनिशियल u म्हणजेच हा v पहिल्याचा फायनल. सो v' तर 0 आला, त्यामुळे 0ला 0 लिहिणार, मायनस u². आता u² म्हणजेच काय, v² पहिल्याचा फायनल, तिची व्हॅल्यू किती आहे, डायरेक्ट स्क्वेअरची व्हॅल्यू घेऊ आपण, GL साइन थीटा. बरोबर. इज इक्वल टू 2 इंटू, आता आपल्याला इथं ॲक्सिलरेशन जे घ्यायचं तो कोणता आहे, A', सेकंडवाला ॲक्सिलरेशन, त्याची व्हॅल्यू किती आलेली आहे, g साइन थीटा मायनस म्यू g कॉस थीटा इंटू s किती आहे, L/2. सो 2 गेट कॅन्सल. सो इक्वेशनला आता आपण लीड करू. आता सर्वांमध्ये जी तर कॉमन निघणार आहे, मान्य सर्वांना. सो जी इथं आपण कॉमन करून काय करू शकतो या ठिकाणी, कट करू शकतो. बरोबर ना. आता
एलसुद्धा पहा, इकडे पण एल आहे, इकडे पण एल आहे, ते सुद्धा काय झाले कॅन्सल. शिल्लक काय राहिलं फक्त मायनस साईन थीटा इज इक्वल टू साईन थीटा मायनस म्यू कॉस थीटा. आता आपल्याला म्यूची व्हॅल्यू काढायची, मायनस इकडे गेल्यावर काय होणार त्या ठिकाणी प्लस. सो म्यू कॉस थीटा अपोजिट साईडला प्लस झाला आणि हा साईन थीटा जो मायनस होता इकडे गेल्यावर काय झाला तो प्लस झाला. इथे लक्षात दोन्ही अपोजिट साईडला गेल्यावर प्लस झाले. सो साईन थीटा प्लस साईन थीटा इज इक्वल टू काय झालं या ठिकाणी 2 साईन थीटा. ही झाली म्यू कॉस थीटाची व्हॅल्यू आणि यावरून आपल्याला फक्त म्यू काढायचा असेल तर 2 साईन थीटा अपॉन कॉस थीटा. साईन अपॉन कॉस म्हणजेच कोण टॅन. सो 2 टॅन थीटा ही व्हॅल्यू कोणाची आली कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची, जी की आहे ऑप्शन नंबर बी, सॉरी ए. आता नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये जर पाहिलं आपण तर एक कन्व्हेनियर बेल्ट आहे जो मूव्ह व्हायला कॉन्स्टंट स्पीडला आणि त्यावेळेस त्याची कॉन्स्टंट स्पीड किती आहे 2 मीटर पर सेकंड. बरोबर. सो आपण काय करू, सुरुवातीची जी कॉन्स्टंट स्पीड आहे इनिशियल त्याला किती कन्सिडर करू 2 मीटर पर सेकंड. अ बॉक्स इज जेंटली ड्रॉप ऑन इट. आता त्या बेल्टवर काय आलं त्या ठिकाणी बॉक्स ड्रॉप झाला तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन देम इज 0.5 आणि या केसमध्ये कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची जी व्हॅल्यू आहे ती किती आली 0.5. म्हणजे ॲक्च्युअल त्या बेल्टवर बॉक्स पडला आणि त्या दोघांमधला जे फ्रिक्शनमधला जो कोएफिशियंट आहे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन त्याची व्हॅल्यू 0.5. पुढे दिलं आहे द डिस्टन्स दॅट द बॉक्स विल मूव्ह रिलेटिव्ह टू द बेल्ट बिफोर कमिंग टू द रेस्ट टेकिंग जी इज इक्वल टू 10. आता बॉक्स आदळला आणि रिलेटिव्ह टू बेल्ट बरोबर आहे का. द डिस्टन्स दॅट विल मूव्ह रिलेटिव्ह टू बेल्ट बिफोर कमिंग टू रेस्ट म्हणजे बॉक्स रेस्ट पोझिशनला येण्याच्या अगोदर. रेस्ट पोझिशन म्हणजे याचा अर्थ काय झाला की बॉक्सची जी फायनल या ठिकाणी राहील है ना. तर फायनल व्हेलोसिटी आपण 0 घेऊ. तर अशा वेळेस त्यानं किती डिस्टन्स त्या ठिकाणी ट्रॅव्हल केलं हे डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि हे करत असताना जीची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला 10 घ्यायची. आता कायनेमॅटिक्स प्लस फ्रिक्शन हे दोन्ही याच्यामध्ये काय केलं त्यांनी ॲड केलं एकाच प्रॉब्लेममध्ये. मग आता सर्वात अगोदर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की सो बेल्टचा फोर्स ऑफ फ्रिक्शन हा काय असतो म्यू एम आणि अर्थातच एमची व्हॅल्यू काय घेतो आपण एम जी. सो फोर्स ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू काय आहे म्यू एम जी. हा झाला आपला फॉर्म्युला. आता ज्या अर्थी बॉक्स त्याच्यावर जेंटली ड्रॉप झालेला आहे तर अशा केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे अगोदर ॲक्सिलरेशन फाइंड करायचं आहे हॉरिझॉन्टल डायरेक्शनमधलं. सो ॲक्सिलरेशनचं डायरेक्शनचा फॉर्म्युला काय आहे फोर्स अपॉन मास. बरोबर. आता फोर्सचा फॉर्म्युला काय आपल्याला जरी मास दिला नसेल पण फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला आहे म्यू एम जी आणि एमला एम घेऊ आपण. तर या ठिकाणी एम एम गेट कॅन्सल आणि ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू काय आली म्यू जी. आता ॲक्सिलरेशन तर तुम्हाला माहिती आहे आत्ता पण आपण म्यू जी कॉस थीटा घेतला होता है ना. ॲक्सिलरेशन तर असे आपण काढू शकतो. मग आता कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आपल्याला दिलेलं आहे किती दिलेलं आहे 0.5 आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू दिलेली आहे 10. यावरून जे ॲक्सिलरेशन निघेल ते ॲक्सिलरेशन किती असेल 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता राहिला फक्त डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी. आता ज्या अर्थी आपल्याकडं हॉरिझॉन्टल ॲक्सिलरेशन निघलं त्या अर्थी आता आपल्याकडे इनिशियल आणि फायनल व्हेलोसिटी पण आहे. बरोबर. दॅट्स वाय जर आपण व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2as तर यामध्ये आपल्याला एसची व्हॅल्यू काढायची आहे. सो व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन 2a. सो व्ही किती आहे आपल्याकडे 0 आहे त्याच्या विषयच नाही. यू स्क्वेअर किती आहे ओके. सो इनिशियल व्हेलोसिटी 2 आहे. 2चा स्क्वेअर किती या ठिकाणी 4. बरोबर.
आता बॉक्स हा नंतर रेस्ट पोझिशनला आलेला आहे, म्हणजे ॲक्सिलरेशन हे कोणतं आहे, निगेटिव्ह ॲक्सिलरेशन आहे. दॅट्स वाय वरती आपण मायनसला मायनस कन्सिडर करू ना, हे तर 0 झालं, हे -2चा स्क्वेअर काय झाला 4 आणि 2 इंटू ॲक्सिलरेशन काय घेणार आपण -5 आणि सो 4/10 जर घेतलं आपण व्हॅल्यू तर ते किती व्हॅल्यू होईल या ठिकाणी 0.4 मीटर, विच इज द ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट आहे अ ब्लॉक ऑफ मास m इज इन कॉन्टॅक्ट विथ द कार्ट. पहा एक ब्लॉक m दाखवलेला तुम्हाला आहे आणि ही जी कार्ट आहे, बरोबर आहे का, या गाडीच्या तो संपर्कात आहे. द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द ब्लॉक अँड द कार्ट इज म्यू. ओके, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा काय दाखवलेला आपल्याला म्यू दाखवलेला आहे. ॲक्सिलरेशन ऑफ द कार्ट इज अल्फा. कार्टचं ॲक्सिलरेशन अल्फा आहे. दॅट विल प्रिव्हेंट द ब्लॉक फ्रॉम फॉलिंग द सॅटिस्फाय. आणि आपल्याला काय करायचं आहे की जो ब्लॉक आहे हा खाली नाही पडला पाहिजे. मग खाली न पडता तर या खाली पडण्यापासून प्रिव्हेंट करण्यासाठी आता अल्फाची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, सॅटिस्फाय करायची आहे. आता या केसमध्ये आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की हा जो ब्लॉक आहे तर या ब्लॉकचं जे डाउनवर्ड असेल ते कोणतं वेट आहे त्याला mg है ना. आता हा ब्लॉक केव्हा पडणार नाही बरं, जर त्याला बॅलेन्स करणारा अपवर्ड दिशेने काय असणार या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स असेल, बरोबर आहे का. तर ह्या फ्रिक्शनल फोर्स जर mg पेक्षा ग्रेटर असेल, ग्रेटर ऑर इक्वल, बरोबर आहे का, ग्रेटर ऑर इक्वल जर असेल तर हा mg या ठिकाणी डाउनवर्ड दिशेला येणार नाही, म्हणजे तो प्रिव्हेंट झाला फॉल होण्यापासून. मग आता सर्वात अगोदर एक लक्षात ठेवायचं आहे की हे जे ब्लॉक कोणताही फोर्स न लावता या ठिकाणी काय व्हायला, या ठिकाणी फक्त या ॲक्सिलरेशनमुळे तो काय झालेला या ठिकाणी अटॅच आहे त्याला, बरोबर आहे का. तर अशा पद्धतीच्या फोर्सला आपण फिक्टिजियस फोर्स म्हणतो, काल्पनिक फोर्स है ना. सो आता यामध्ये जर आपल्याला त्याला दुसरं नाव आहे स्युडो फोर्स. पहा स्युडो किंवा दुसरं नाव काय आहे फिक्टिजियस फोर्स. मग आता या केसमध्ये जर आपल्याला स्युडो किंवा फिक्टिजियस फोर्स काढायचा असेल, बरोबर आहे का, ज्याने याला असा मला ॲक्च्युअल तिथं कोणता फोर्स आहे का नाही, तो काल्पनिक फोर्स आहे, काल्पनिक फोर्सनं त्याला बॅलेन्स केलं. सो त्या फोर्सची व्हॅल्यू मास इंटू ॲक्सिलरेशन, मास m घेतला आपण, ॲक्सिलरेशन कोणता आहे अल्फा, हा झाला फिक्टिजियस फोर्स m अल्फा. आता ओव्हरऑल मग आता या फोर्समुळे जो क्रिएट झालेला फ्रिक्शनल फोर्स आहे, ओके. सो आता आपण फ्रिक्शनल फोर्सबद्दल बोलू. सो फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे म्यू इंटू m, बरोबर. आणि या n संदर्भात आता आपल्याला काय करायचं आहे की बरोबर आहे का स्युडो फोर्स m अल्फा आहे, मग हाच ॲक्च्युअल आता आपल्याला mg विचारात घ्यायचा काही ठिकाणी नाही, तर ॲक्च्युअल फोर्स मास इंटू एक्स. तर ओव्हरऑल काय झालं की या mgला आता या mgला बॅलेन्स करणारा जो नॉर्मल फोर्स होता, हा नॉर्मल फोर्सच कोण आहे सध्या फिक्टिजियस फोर्स, कारण एका काल्पनिक बलाने त्याला काय केलं आहे कंट्रोल ठेवलं आहे. तिथं अशी एक्झिस्टन्स आहे का त्याचं नाही, त्या फिक्टिजियस फोर्सला बॅलेन्स केलं आहे. म्हणून आपण एनची किंमत काय घेणार या ठिकाणी m अल्फा घेणार. आणि दॅट्स वाय या केसमध्ये जे फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे त्याची व्हॅल्यू काय असणार म्यू m अल्फा. आता ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की हा ब्लॉक खाली घसरू नये यासाठी फ्रिक्शनल फोर्स हा कसा पाहिजे mgच्या इक्वल किंवा ग्रेटर पाहिजे. आणि दॅट्स वाय सिच्युएशन काय आपल्याकडं की नॉट टू फॉल, म्हणजे तो ब्लॉक फॉल नाही झाला पाहिजे, यासाठी कंडिशन काय असणार, तर ती कंडिशन असणार आपल्याकडे की जे फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे हा फोर्स ऑफ फ्रिक्शन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय पाहिजे आपल्याला mg पाहिजे. मग आता फ्रिक्शनल फोर्सचं आपण आता सूत्र पाहिलं ते आहे म्यू m अल्फा इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू mg. m गेट कॅन्सल आणि यामध्ये म्यूची व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल, ॲक्च्युअल आपल्याला अल्फा काढायचा आहे सॉरी. सो आता आपल्याला अल्फा जर काढायचा असेल तर इज लेस दॅन ऑर इक्वल टू
जी अपॉन म्यू. बरोबर. तर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन यांचा जो रेशो त्याच्यापेक्षा ग्रेटर पाहिजे किंवा इक्वल असेल तरच या ठिकाणी काय होणार नाही, तो ब्लॉक फॉल होणार नाही. आणि दॅट्स वाय जे ऑप्शन नंबर सी आहे हे असणार करेक्ट आन्सर. आता लास्ट उदाहरण घेऊ आपण. अ ब्लॉक बी इज पुश मोमेंटरीली अलॉंग अ होरिझॉन्टल सरफेस विथ अ इनिशियल वेलोसिटी व्ही. पहा आता हे ब्लॉक बी आहे, त्याला पुश करण्यात आलेलं आहे. पुश करताना इनिशियल वेलोसिटी काय घेतली, कॅपिटल व्ही घेतली. इफ म्यू इज द कोएफिशियंट ऑफ स्लायडिंग फ्रिक्शन बिटवीन बी अँड द सरफेस. ब्लॉक बी आणि सरफेसमधला जे कोएफिशियंट फ्रिक्शन आहे तो म्यू आहे. ब्लॉक बी विल कम टू रेस्ट आफ्टर अ टाईम. आता ब्लॉक बी रेस्ट पोझिशनला यायला म्हणजे याची फायनल वेलोसिटी काय झाली, 0. इनिशियल वेलोसिटी व्ही आहे ना, कॅपिटल व्ही, आणि फायनल वेलोसिटी काय दिली आपल्याला, 0 दिली. तर आपल्याला टाईम कॅल्क्युलेट करायचा आहे. आता एक लक्षात घ्या यामध्ये की आपल्याला टाईम काढताना जेव्हा कायनेमॅटिकल इक्वेशन आपण या ठिकाणी यूज करणार आहोत तर आपल्याला काय काय दिलेलं आहे बरं. आपल्याला इनिशियल वेलोसिटी दिलेली आहे, आपल्याला फायनल वेलोसिटी दिलेली आहे. पण फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशनसाठी आपल्याला काय लागतं, त्या ठिकाणी ॲक्सिलरेशन लागतं. आणि ॲक्सिलरेशन हे आपल्याला फ्रिक्शनच्या टर्म्समध्ये काढायचं आहे. तसं तर ॲक्सिलरेशनचं तुम्हाला तर माहिती आहे, इनक्लिन प्लेनवर ॲक्सिलरेशन काय असतं, म्यू जी साईन थीटा, आणि होरिझॉन्टल प्लेनवर काय असतं, म्यू जी असतं. बरोबर आहे ना. तर ॲक्सिलरेशनची डायरेक्ट व्हॅल्यू पण लक्षात ठेवली जमते. किंवा फोर्स ऑफ फ्रिक्शनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, म्यू एन. बरोबर. म्यूला म्यू, एनला कोण बॅलेन्स करतं, त्याचं स्वतःचं वेट, ते कोण असतं, एम जी. बरोबर ना. मग आता हे झालं फ्रिक्शनल फोर्स. आता फोर्सचा फॉर्म्युला जर आपण मास इंटू ॲक्सिलरेशन पुटअप केला की मास गेट कॅन्सल आणि ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला म्यू जी, असं आपण डायरेक्ट पण ऑप्टेन करू शकतो. ठीक आहे ना. डायरेक्ट यूज केलं तरी सांगतो तुम्ही, काही अडचण नाही. मग राहिलं आता ॲक्सिलरेशन आहे, त्यानंतर काय काय दिलं आपल्याला, इनिशियल वेलोसिटी व्ही दिलेली आहे, फायनल वेलोसिटी 0 दिलेली आहे. बरोबर आहे का. कायनेमॅटिकल इक्वेशन काय आपलं, v is equal to u plus at. पण ॲक्च्युअल बॉडी कम टू रेस्ट पोझिशन म्हणजे हे जे ॲक्सिलरेशन आहे हे ॲक्च्युअल काय आहे, रिटार्डेशन आहे. काय आहे ते, रिटार्डेशन. हे तर आपल्याला विसरायचं नाही. आता ज्या अर्थी फायनल वेलोसिटी 0 आहे, सॉरी फायनल नाही, फायनल वेलोसिटी 0 आहे, इनिशियल वेलोसिटी काय आहे, व्ही आहे. बरोबर आहे का. सो त्या ठिकाणी आपण लिहिणार प्लस एटी. आता मला सांगा बरं, हे प्लस एटीच्या ऐवजी मला मायनस एटी लिहिता येईल ना या ठिकाणी, कारण ॲक्सिलरेशन रिटार्डेशन आहे. ॲक्सिलरेशन काय आहे, हे रिटार्डेशन आहे, त्यामुळे मी प्लसच्या ऐवजी मायनस घेतो. सो व्ही इज इक्वल टू येणार एटी, आणि टाईमचा फॉर्म्युला काय आहे, व्ही अपॉन ए. मग व्हीला व्ही, एची व्हॅल्यू काय आहे, म्यू जी. सो टाईमचा फॉर्म्युला काय झाला, व्ही अपॉन म्यू जी. and option number D is the correct answer. Okay.